मूर्तिजापूर धनगर समाजाच्या घटनादत्त एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या डफळे बजाव आंदोलनाला अधिक तीव्र स्वरूप आले. याच पार्श्वभूमीवर धनगर समाजाच्या प्रतिनिधींनी आमदार हरीशभाऊ पिंपळे यांच्या निवासस्थानी भेट देऊन शासनाला उद्देशून निवेदन सादर केलं. समाजाचे उपोषणकर्ते दीपक बोहाडे जालना यांनी दिनांक 17 सप्टेंबर 2025 पासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक अंबड चौफुली जिल्हा जालना येथे आमरण उपोषण सुरू केलं असून आज 9वा दिवस झालाय, तरीही शासनाने कोणतीही दखल घेतली नाही असा आरोप या निवेदनातून करण्यात आला. समाज प्रतिनिधींनी नमूद केलं की सन 2014 साली बारामती येथे धनगर समाजाच्या लाखोंच्या उपस्थितीत घटनादत्त एसटी आरक्षणाची हमी दिली होती, परंतु शेकडो कॅबिनेट बैठका होऊनही तो शब्द पाळला गेला नाही. त्यामुळे समाजात तीव्र नाराजी पसरली आहे. उपोषणकर्त्यांच्या जीवितास काही विपरीत घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शासनावर राहील असा इशारा समाजाने दिला. तसेच 2 दिवसात निर्णय न झाल्यास राज्यभर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आलाय. यावेळी मयूर रोकडे, श्याम हेंगड, मंगेश तांबडे, मंगेश सातिंगे, अरुण मोहोळ, सुनील सरोदे, प्रवीण तीरकर, निखिल गाडवे, अभिषेक गाडवे, विष्णू जुडे, ज्ञानेश्वर नागे, वैभव काळे, चेतन काळे, विक्की तांबडे, भास्कर पारतुंडे, सुरेश जोगडे, गजानन गाडवे, विलास इसळ, सचिन लाले, मोहन रोकडे, मारुती महानूर, संदीप डांगे, श्रीकांत रामणीकर, उदय अवघड, अंकित सावंत, अक्षय जोगळे, दिलीप पंडित, सुधीर डांगे, प्रशांत सरोदे, गजानन सरोदे, शेखर साबळे, विनोद झाडे, सागर झाडे, अमोल झाडे, शेखर गाडवे, अक्षय गाडवे, गोपाल कोल्हे, शशिकांत सरोदे, पुरुषोत्तम ढवक, निलेश कुकडे, चेतन सातिंगे, जगदेव तांबडे यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. निवेदन सादरीकरणाच्या वेळी शहर पोलीस ठाणेदार अजित जाधव, उपनिरीक्षक आशिष शिंदे, उपनिरीक्षक पवार यांच्यासह पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मूर्तिजापूर तालुका प्रतिनिधी नागोराव तायडे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.